लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी मी म्हटलं ना, दुष्काळ वगैरे पडणार नाही. सगळ्यांसाठी एक सूचना, मुंबई म्हणजे इतका पाऊस पडेल की आतापर्यंत आणि अतिवृष्टी होईल. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 जून 2026. आजपासून परत एकदा पुढचा अंदाज देणार आहे. 26 पासून ते 1 तारखेपर्यंत दररोज अशा वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. आज देखील पूर्व विदर्भ, पश्चिमी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, घाटमाता, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडं वेगवेगळ्या भागात असा दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील सुरुवात होणार आहे. सर्वदूर एकदाच येणार नाही, पण भाग बदलत बदलत सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. असाच पाऊस काय होणार आहे म्हणजे 26, 27, 30, 31, 30 तारखेपर्यंत चांगला वेगवेगळ्या भागात पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्राकडे काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ सरळ महाराष्ट्राकडे येईल आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राकडे मग काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी मी म्हटलं ना, दुष्काळ वगैरे पडणार नाही, तर तुम्हाला सांगू इच्छितो, मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्राकडे, त्र्यंबकेश्वरकडे, नाशिककडं, इकडे संगमनेर पट्ट्यात, इगतपुरी भागात, इकडे घाटमाथ्यावर जो पाऊस पडला तर निळवंडे धरण आहे त्याच्यामध्ये पाणी येणार. त्याच्यानंतर नंतर मुळा धरणात देखील थोडी आवक सुरुवात होणार. त्याच्यानंतर काय होणार आहे, इकडं गंगापूरचं धरण आहे, त्र्यंबकेश्वरला पाऊस पडला तर त्या गंगापूरला येत आहे. प्रवरा नदीवर जे धरणं आहेत त्याच्यामध्ये देखील आवक येणार, कारण की हे पाऊस हे 5-7 धरणासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की नाशिककडे जे छोटे छोटे 2 TMC, 4 TMC, 5 TMC, 11 TMCचे, काही 15 TMC, 22 TMCचे जे छोटे छोटे धरणे आहेत, ह्या पावसात मात्र ते चांगले तुडुंब भरून जातील. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. कारण ते पाऊस येणारच आहे, कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्राकडे चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे त्या धरणामध्ये आवक येणार आहे आणि शेतकऱ्यासाठी ही सर्वप्रथम आनंदाची बातमी.